सध्या प्रभागात अनेक समस्या आहेत. माझ्यासारख्या तरुण आणि युवा नेतृत्वाला मी एक सर्वसामान्य घरातला एक उमेदवार आहे. मी कुठल्याही मला राजकीय बॅकग्राऊंड नाही किंवा काय नाही. मी एक तळागाळातला एक खाडाचा कार्यकर्ता आहे. फक्त मुद्दे हा नाहीत की रस्ता, पाणी, लाईट याच्या पलीकडे जाऊन मला काहीतरी काम करायचं आहे. मी संघर्षाच्या वर्षात इलेक्शन लढावलोय. मला जनतेनं पाठिंबा द्यावा असं मी जनतेला एक आवाहन करतोय आपल्या मार्फत. नमस्कार, के न्यूजच्या मी नगरसेवक या कॅम्पेनिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण प्रभाग क्रमांक 15 मध्ये आलो आहोत. नमस्कार, मी विघ्नेश चंद्रकांत आरते. मी प्रभाग क्रमांक 15 अनुसूचित जातीतनं ही इलेक्शन लढवत आहे. सध्या प्रभागात अनेक समस्या आहेत. माझ्यासारख्या तरुण आणि युवा नेतृत्वाला मी एक सर्वसामान्य घरातला एक उमेदवार आहे. मी कुठल्याही मला राजकीय बॅकग्राऊंड नाही किंवा काय नाही. मी एक तळागाळातला एक कार्यकर्ता, हाडाचा कार्यकर्ता आहे. मला इलेक्शन ह्याच्यासाठी लढवायचे आहे की आमचा राजाराम महाराजांनी जी राजारामपुरी वस्ती वसवल्या, ती इंग्लंडमध्ये बघून त्यांनी ही वस्ती वसवल्या. त्या पद्धतीनं ते डेव्हलपमेंट झालेलं नाही. एवढी मोठी व्यापारपेठ असून इथं पार्किंगचा प्रश्न आहे. परत स्थानिक लोकांना आज लोकसंख्या एवढी वाढल्या, ड्रेनेज पाईपलाईनची समस्या आहे. त्या समस्यांचं निवारणच होत नाही. फक्त मुद्दे हा नाहीत की रस्ता, पाणी, लाईट याच्या पलीकडे जाऊन मला काहीतरी काम करायचं आहे. म्हणून मी सध्या इलेक्शन लढत आहे. मला कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नाही आहे. मी संघर्षाच्या वर्षात इलेक्शन लढावलोय. मला जनतेनं पाठिंबा द्यावा असं मी जनतेला एक आवाहन करतोय आपल्या मार्फत. आणि जनतेचा प्रतिसाद तुम्ही बघतच असाल या रॅलीच्या माध्यमातून. उत्स्फूर्तपणे मिळालेला मला हा पाठिंबा आहे. कारण मी मगाशी सांगितलं की तुम्हाला, मी एक सामान्य घरातला कार्यकर्ता आहे. या रॅलीला स्वयंपूर्तीनं आलेले माणूस आहेत. कोण 100, 200, 500 रुपये देऊन आलेला नाही. जो कोण आहे ते स्वयंपूर्तीनं, मीच उमेदवार, मीच विघ्नेश आहे म्हणून या इलेक्शन मध्ये माझ्यासोबत प्रचाराला आलेले आहेत. आणि हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, आता कोल्हापूर शहरामध्ये जसं आता तुम्ही मगाशी म्हटलात की तुमचा प्रभाग जो आहे तो तुम्हाला विकसित करायचा आहे, याचबरोबर कोल्हापूरच्या प्रश्नाला देखील तुम्ही आवाज उठवणार आहे. 100% मी तेच सांगितलं. मी तळागाळातला कार्यकर्ता आहे. कोल्हापूरचे जे प्रश्न असतील जसे की हद्दवाढ झाली तर आणि तरच आपल्या शहराचा विकास होणार आहे. जे काय बजेट येणार आहे ते हद्दवाढी नंतरच येणार आहे. लोकांची टेंडन्सी नाही आहे. लोकांना हे समजून पटवून देण्यात मी एक युवा कार्यकर्ता म्हणून सगळ्यात अग्रेसर असेल की बाबा हद्दवाढ झाली पाहिजे. हद्दवाढ झाली तर आपल्याला IT कंपनी येतील, विविध प्रकारचा विकास होईल. त्यासाठी मला हे करायचंच आहे.